यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लर्निंग डिसॅबिलिटी या संदर्भात माहिती पाहू। लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय की जे बालक अध्ययन करताना किंवा शालेय शिक्षण घेत असताना यामध्ये अध्ययन करण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात। त्या अडचणीलाच अध्ययन अक्षमता असे म्हटले जाते। अनेक प्रकारच्या अध्ययन अक्षमता आहेत। त्यामध्ये नेमकं अध्ययन अक्षमता म्हणजे काय ते पाहूया। A learning disability is an area of weakness or efficiency in a brain function that is significantly under our ability to learn. Neurological dysfunction in the brain that is cause a person to have the difficulty correctly receiving information, perception, correctly processing information, cognition, thinking, responding to information, written, verbal expression, व्हिज्युअल, मोटर, कोऑर्डिनेशन, मेमरी। जे काही बालकाच्या अध्ययनामध्ये एक कमतरता आहे की ज्याचं कारण मेंदूतील न्यूरोलॉजिकल डिस्फेक्शनचं आहे की यामुळे बालक माहिती घेण्यासाठी किंवा परसेप्शन करण्यासाठी, माहितीचे संकलन करण्यासाठी योग्य पद्धतीने संवेदन किंवा अवधान देऊ शकत नाही। ते मिळालेल्या अवधानावरती वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया करू शकत नाही किंवा त्याचा चांगल्या पद्धतीने अर्थ लावू शकत नाही, त्याच्यावरती विचार मंथन करू शकत नाही, योग्य अंदाज बांधू शकत नाही, तर्क करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि योग्य प्रकारे किंवा सॅटिस्फॅक्टरी रिस्पॉन्डिंग टू इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने समाधानकारक प्रतिक्रिया देऊ शकत नाही की ज्याच्यामध्ये की लिहिण्यामधून असेल, त्याच्या शाब्दिक असेल, अभिव्यक्ती असेल, व्हिज्युअल मोटार असेल किंवा स्मरण किंवा धारणेवर आधारित असेल, याबाबत अभियुक्त होताना अडचणी येतात। यालाच लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतात। ही बालकं अध्ययन करत असताना भाषा असेल, गणितीय स्वरूपाचे असेल, विज्ञान असेल, कोणत्याही प्रकारच्या संकल्पना आत्मसात करताना किंवा आठवताना, विचार करताना एक बौद्धिक स्तरावरती अडचणी निर्माण होतात। यालाच लर्निंग डिसॅबिलिटी असं म्हणतात। लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे डिसऑर्डर नाही आणि लर्निंग डिसॅबिलिटी असणाऱ्या बालकामध्ये एक जी बुद्धी असते एक सामान्य स्वरूपाची असते। यामध्ये बुद्धीच्या IQ एक सरासरी इतकी त्यांचं असते किंवा अशा प्रकारचे अनेक लोक आहेत की ज्यामध्ये गणित, विज्ञान, ललित, कला, पत्रकारिता आणि इतर सृजनशील क्षेत्रामध्ये हुशार आहेत। अशाच लोकांमध्ये होऊन काही गेलेले आहेत। थॉमस एडिसन आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, लिओनार्डो दा विंची आहे, विस्टन चर्चिल आहे, सध्याचे अभिषेक बच्चन आहे। यांना एक अध्ययन असमर्थ संदर्भात विकृती होती की ज्याने की स्वतःच्या क्षमतेवर पातळीवर संतुलन घडवून आणले आणि त्यामधून एक मार्ग सुकर केला। डिसॅबिलिटी एक विकृती नाही की ज्यामध्ये आपण मात करू शकतो, चांगल्या सुधारू शकतो आणि बऱ्याच लर्निंग डिसॅबिलिटी ह्या बाल्य अवस्थेमध्ये बऱ्याच आहेत। म्हणून याला लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे शालेय जीवनाशी संबंधित असणाऱ्या अध्ययन अक्षमता आहेत। ज्याच्यामध्ये नंबर 1 आहे डिस्लेक्सिया। डिस्लेक्सिया मीन्स डिस म्हणजे डिफिकल्टी आणि लेक्सिया म्हणजेच शब्द किंवा अक्षर की ज्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये किंवा मांडण्यामध्ये आदला बदल होतो। लँग्वेज डिफिकल्टी दॅट इज ऑफन इन्क्लूड द ॲबिलिटी हिअर अँड मॅनिप्युलेट द साऊंड in the as well as the ability to read and spell word accurately and fluently. शाब्दिक अभिव्यक्त ऐकण्यामध्ये किंवा शब्दांचा अर्थ जाणून घेणे, त्याचा मूळ ध्वनी ऐकून घेणे आणि शब्द जशास तसा वापरणे किंवा शब्द वापरताना लिहिताना एक स्पेलिंगमध्ये चुका होतात आणि ॲक्युरेटली किंवा सहजतेने फ्लुएंटली ते मांडू शकत नाहीत किंवा शब्दांची अदलाबदल करतात। जसं की डॉग शब्द असेल तर त्याला गॉड म्हणतात, डावा असेल तर त्याला वाडा असे म्हणतात। म्हणजे शब्दांची अदलाबदल केली जाते। शब्द कोणत्या ठिकाणी कोणता आहे याच्यामध्ये अडचण निर्माण होते। याला डिस्लेक्सिया असं म्हटलं आहे। रीडिंग स्किल डिस्लेक्सिया स्टुडंट ऑफन स्ट्रगल टू द अंडरस्टँडिंग दॅट दे रीड ॲज वेल ॲज द डेव्हलप व्हॅक्युलरी अँड द स्लो रेट। ज्यांची ज्याची शब्द रचना वाढण्यामध्ये एक स्लो रेट असतो, अशा प्रकारे त्यांनी डिस्लेक्सिया आपल्याला लिहिण्यामध्ये आणि वाचण्यामध्ये हे दोन्ही ठिकाणी डिस्लेक्सिया ही डिसॅबिलिटी आढळून येते। डिस्ग्राफिया मीन्स डिफिकल्टी
with the graphia means writing, the difficulty with the writing, ज्यामध्ये लिहिण्यामध्ये एक अडचण निर्माण होते, ज्याच्यामध्ये पुअर हँड रायटिंग असते, स्ट्रगलिंग विथ द मोटर स्किल नेसेसरी विथ द रायटिंग थॉट ऑन द पेपर, जे काही त्यांना शब्दाने अभिव्यक्त करायचे आहे वहीमध्ये पेपरवरती, तेच आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाही. मांडताना स्पेलिंग, थिंकिंग स्किल निडेड, द व्हॅकॅब्युलरी रिट्रायव्हल याच्यामध्ये डिफिकल्टी निर्माण होते, स्पेलिंगमध्ये डिफिकल्टी निर्माण होते, जे काही विचार प्रक्रिया आहे किंवा जे काही शब्दरचना आहे ती शब्दरचना आठवण्यामध्ये अडचण निर्माण होतात. क्लॅरिटी ऑफ थॉट, ग्रामर, विचार किंवा ग्रामरमध्ये किंवा स्मृतीमध्ये आठवून सांगण्यामध्ये अडचण निर्माण होतात. याला डिस्ग्राफी असं म्हटलं. डिस्कॅल्क्युलिया, डिस्कॅल्क्युलिया मीन्स विथ कॅल्क्युलियास मीन्स कॅल्क्युलेशन अँड मॅथमॅटिक्स, ज्या गणितीय प्रक्रिया करताना बालकांना अडचण निर्माण होतात की ज्यामध्ये डिफिकल्टी कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिक्स, struggle with the basic number sense and the early number concept as well as they have the difficulties with the math calculation and with the reasoning. जे काही गणिता संदर्भात स्वरूपाचे काही शब्द, अंक असतील की ज्यामध्ये बालक योग्य ठिकाणी योग्य प्रतिक्रिया करताना, गणितीय प्रक्रिया करताना अडचण निर्माण होतात. एकदा शिकलेली गोष्ट विसरून जातात. आज जो गणितीय प्रक्रिया करतो त्या संदर्भात सक्षम असतो आणि दुसऱ्या दिवशी तो अक्षम होतो किंवा त्याला दुसऱ्या दिवशी ती गणितीय प्रक्रिया करता येत नाही. योग्य ठिकाणी नंबर किंवा योग्य प्रक्रिया करताना अडचण निर्माण होतात. गणिताविषयी संदर्भात असणारी अक्षमता म्हणजे डिस्कॅल्क्युलिया. डिस्प्रेक्सिया, प्रॉब्लेम विथ द मुवमेंट अँड कोऑर्डिनेशन, लँग्वेज अँड स्पीच, हालचालीमधील समन्वय, भाषा अभिव्यक्तीमधील समस्या काय आहे. याच्यामध्ये हालचालीमध्ये समन्वय नसतो, पुअर बॅलेन्स असतं, कारक हालचालीमध्ये अडचणी येतात. शोज द डिफिकल्टी विथ द मोटार प्लॅनिंग, शरीराच्या दोन्ही बाजूमध्ये समन्वय नसल्यामुळं अडचण निर्माण होतात. यांच्या डोळ्यामध्ये समन्वय नसतो, मसल कंट्रोल नसतात आणि त्यामुळं योग्य समन्वय साधता येत नाही. शोज द पॉसिबल सेन्सिटिव्ह टू द टच, ज्यामध्ये भाषा आणि अभिव्यक्ती यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं बालक चांगल्या पद्धतीने अध्ययन करू शकत नाही की चांगल्या पद्धतीने त्याला पेन पकडता येत नाही किंवा 2 शब्दामध्ये 2 ओळीमध्ये अंतर व्यवस्थित ठेवता येत नाही. हॅज डिफिकल्टी विथ द फाईन मोटर टास्क सच ॲज द कलरिंग बिटवीन द 2 लाईन्स, पुटिंग द पझल्स. अनेक प्रकारच्या ज्या काही हालचाली आहेत, कारकौशल्याच्या संबंधित आहेत, त्यामध्ये त्यांना डिफिकल्टी निर्माण होतात. यालाच डिस्प्रेक्सिया असं म्हणतात. एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग, एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग काय आहे की ज्याचा परिणाम एक प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्ट्रॅटेजिंग, अटेन्शन टू द डिटेल्स अँड मॅनेजिंग टाईम अँड स्पेस, माहितीचे संघटन करताना, नियोजन करताना, मार्गनीती तयार करताना अवधान याबाबत वेळ आणि स्थान याचा व्यवस्थित संतुलन करता येत नाही, संयोजन साधता येत नाही. यामुळं अध्ययनावर परिणाम होतो. अँड इफिशियन्सी इन द कॉग्निटिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ द ब्रेन दॅट इज अफेक्ट ऑन द व्हरायटीज ऑफ द न्यूरोसायकोलॉजिकल प्रोसेस such as the planning, organization, strategizing, paying attention to and remember details and managing time and space, की ज्यामुळं मेंदूच्या संज्ञात्मक व्यवस्थापनामध्ये, कॉग्निटिव्ह मॅनेजमेंटवरती किंवा या प्रणालीमध्ये अक्षमता दिसून येते की त्याचा परिणाम लक्ष देणे, तपशिलाची आठवण ठेवणे, वेळ व स्थान यांचं व्यवस्थापन करणे यासारख्या न्यूरोलॉजिकल ज्या काही प्रक्रिया आहेत त्याचा परिणाम शिकण्यावर होतो. शिकण्यातील ही एक अक्षमता नाही. ऑल्दो नॉट लर्निंग डिसॅबिलिटी, डिफरंट पॅटर्न ऑफ विकनेस इन एक्झिक्युटिव्ह फंक्शन आर द ऑलमोस्ट ऑलवेज सीन इन द लर्निंग प्रोफाईल इंडिव्हिज्युअल हू हॅव द स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी ऑर ADHD. एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ही काही अध्ययनातील अक्षमता किंवा अकार्यक्षमता नाही, तर त्यामध्ये एक काही विकनेस आहे, कमतरता आहे की ज्यामुळं की बालकाच्या अध्ययनामध्ये एक
कमतरता निर्माण होते. आणि बऱ्याच वेळेला जी काही बालकं आहेत, जी काही शिकताना अक्षम आहेत, की त्या बालकामध्ये ADHDची काही विशेष लक्षणं दिसून येतात. त्यामुळं ही एक अध्ययनार्थीला अक्षमता निर्माण होणारी एक विकृती आहे किंवा लक्षण आहे. ADHD म्हणजे काय नेमकं? ADHD एक अक्षमताच आहे, बालकामध्ये एक विकृती आहे, ती आपण पाहूया काय. ADHD अटेन्शन डिफिकल्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. अटेन्शन पेइंग अटेन्शन म्हणजेच अवधान केंद्रित करण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी. हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे अवांतर हालचाली करणं, अतिरिक्त हालचाली करणं. अफेक्ट फोकस अटेन्शन अँड बिहेवियर अँड कॅन मेक लर्निंग चॅलेंजिंग. म्हणजे अध्ययन करताना की अटेन्शन एक महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये बिहेवियर कंट्रोल म्हणजे बालक अवधान व वर्तनावर नियंत्रण मिळू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही, लक्ष देण्यास अडचण निर्माण होतात, वर्तन नियंत्रण करण्यामध्ये अडचण निर्माण होतात. थोडक्यात हायपर ॲक्टिव्हिटी असते. अशा बालकांचं वर्तन वर्गामध्ये एका जागेवर शांत बसत नाही. 5 मिनिटामध्ये तो मूल चुळबुळ करतो, हालचाली करतो, शांत बसू शकत नाही किंवा एका जागेवर अटेन्शन देऊ शकत नाही. साधारणतः ही अध्ययन अक्षमता विकृती नसली तरी 30 ते 50% मुलांमध्ये विशेष गरज असणाऱ्या बालकामध्ये ADHDचे लक्षणं दिसून येतात. त्यामुळं शिक्षण क्षेत्रामधील हे एक आव्हान आहे. अ डिसऑर्डर दॅट इन्क्लूड डिफिकल्टी स्टेइंग फोकस अँड पेइंग अटेन्शन, डिफिकल्टी कंट्रोल बिहेवियर अँड हायपर ॲक्टिव्हिटी. या विकृतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की ह्या विकृतीमध्ये बालक अवधान केंद्रित करू शकत नाही आणि त्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी जास्त असते. आणि ह्या हायपर ॲक्टिव्हिटी अतिरिक्त वर्तनावरती तो नियंत्रण आणू शकत नाही. आणि यामुळं अशा बालकामध्ये 20 ते 40% मुलांमध्ये अँझायटी आणि डिप्रेशनचे काही सिम्पटम्स दिसून येतात. त्यानंतर ॲफेशिया एक संभाषणातील एक विकृती आहे. ॲफेशिया इज अक्वायर्ड कम्युनिकेशन डिसऑर्डर दॅट इज इम्पेअर पर्सन ॲबिलिटी टू द प्रोसेस लँग्वेज. संभाषण करण्यामधील एक डिसऑर्डर आहे की जे की भाषेवर जी काही प्रक्रिया करतो, आपण बोलतो, संभाषण करतो, विचार करतो, शब्द चांगल्या पद्धतीने मांडतो, मग शब्द मांडताना निर्माण होणाऱ्या अडचणी म्हणजे ॲफेशिया. ह्या ॲफेशियाचा बट डज नॉट अफेक्ट इंटेलिजन्स म्हणजे बुद्धीवरती या ॲफेशियाचा कोणताही परिणाम होत नाही किंवा सामान्य बुद्धी गुणांक असणाऱ्या मुलामध्ये ॲफेशिया दिसून येतो. ॲफेशिया इम्पेअर द ॲबिलिटी टू स्पीक अँड अंडरस्टँडिंग ऑदर अँड मोस्ट पीपल विथ ॲफेशिया एक्सप्रेशन डिफिकल्टी रीडिंग अँड रायटिंग. यामध्ये बालक बोलताना त्याला व्यवस्थित बोलता येत नाही किंवा शब्द व्यवस्थित मांडता येत नाही किंवा भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाही शब्दांच्या आधारे, भाषेच्या आधारे. आणि इतर जे काही बोलतात त्यांना अंडरस्टँडिंग ऑदर्स म्हणजे दुसऱ्यांना तो चांगल्या पद्धतीने त्यांचं भाषण ऐकू शकत नाही किंवा समजू शकत नाही. आणि जे काही बरेच म्हणजे लोक आहेत की ॲफेशियामुळं त्यांच्या भावना अभिव्यक्त करताना अडचण निर्माण होतात. मग त्या एक लिहिण्याच्या स्वरूपात असतील किंवा तोंडाने बोलून किंवा शाब्दिक बोलणे असेल, यामध्ये अडचण निर्माण होतात. यालाच ॲफेशिया असतात. ॲफेशिया ही साधारणतः भाषेतील अभिव्यक्तीच्या संदर्भात चिन्हांची निर्माण होणारी काही विकृती आहे. त्यानंतर डिस्नोमिया इज अ लर्निंग डिसॅबिलिटी दॅट इज अ कॅटेगराइज अ डिफिकल्टी इन द रिमेंबरिंग नेम्स और कॉलिंग वर्ड्स फ्रॉम द मेमरी नीडेड फ्रॉम द ओरल अँड रिटन एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. तोंडी किंवा लिखित अर्थपूर्ण भाषेतील शब्द आठवण्यास अडचणी निर्माण होणेच म्हणजे डिस्नोमिया. ॲम्नेसिया संदर्भात जी काही थोडक्यात विसरणे, योग्य वेळी शब्द आठवणे, यालाच डिस्नोमिया असं म्हटलेलं आहे. डिस्नोमिया इज अ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर प्रेझेंट फ्रॉम द चाइल्डहुड कॅटेगराइज्ड बाय डिफिकल्टी रिकॉलिंग वर्ड, नेम अँड नंबर्स. अगदी चाइल्डहुडपासून ह्या विकृतीला सुरुवात होते किंवा या चाइल्डहुड अवस्थेमध्ये असते.
यामध्ये शब्द, त्यानंतर नाव आणि जे काही नंबर आहेत, अंक आहेत, ते आठवून सांगण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये अडचण निर्माण होतात. डिस्नोमिया इज ऑफन असोसिएटेड विथ द साइन फ्रॉम द एक्सप्रेसिव्ह लँग्वेज डिसऑर्डर. डिस्नोमियाचा आपण असोसिएट म्हणजेच काय की ॲम्नेशिया हा बहुधा भाषेतील अभिव्यक्ती करणाऱ्या चिन्हांच्या संबंधित आहे. भाषा एक अभिव्यक्तीचं साधन आहे. ज्यावेळेस भाषिक शब्द आपण उच्चारतो त्या शब्दामध्ये एक संकेत असतो. हा भाषेचा संकेताच्या संदर्भात बालकांना अडचण निर्माण होतात. कोणत्या भावनाशी कोणता शब्द उच्चारायचा यावेळेला अडचण निर्माण होतात, किंवा लिहिण्यासंदर्भात सुद्धा अडचण निर्माण होतात, किंवा तो प्रॉपर शब्द त्यांना सापडत नाही आणि त्यामुळं अभिव्यक्त होत नाहीत आणि ही अडचण निर्माण होते. अशा प्रकारच्या अनेक लर्निंग डिसॅबिलिटी आहेत की ज्यामुळं बालकाचं अध्ययन चांगल्या पद्धतीने होत नाही आणि बालक अध्ययनमध्ये मागे पडतो, स्लो लर्न होतो. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्यांनाही पाठवा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.